नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका श्लोकाने. श्लोक असा आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आतुर म्हणजेच रोगींचे विकार प्रशमन करणे हेच कोणत्याही वैद्यकीय शास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. प्रेक्षको, जीवनाच्या प्रवासामध्ये बऱ्याचदा आजारपण असो किंवा अपघात असतो, आपल्यामध्ये शारीरिक एक निर्बंध लागू शकतो. अशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागू शकतं. मग अशा वेळी फक्त औषधोपचारच नव्हे तर गरज असते ते पुनर्वसनाची. मग हेच आव्हान पेलणारे एक आशिया खंडातील अग्रगण्य संस्थान म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन जे मुंबई येथे स्थित आहे. आता हे जे संस्थान आहे हे काय आहे, हे काय कार्य करतं आणि याचा आपल्याला वैद्यकीय दृष्ट्या काय उपयोग आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्था मुंबई येथील सुविधा. विषय आहे अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्था मुंबई येथील सुविधा. आणि ह्या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर महेश चौधरी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चला तर थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर महेश चौधरी हे एक प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांनी नागपूर आणि नांदेड येथून MBBS आणि तदनंतर MS ऑर्थोपेडिक्स असे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या मुंबईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन येथे ते डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पुनर्वसन म्हणजेच रिहॅबिलिटेशन क्षेत्रातील शस्त्रक्रिया आणि सेरेब्रल पॅलेसी असलेल्या मुलांच्या उपचारामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2017-18चा सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. एक अनुभवी शिक्षक आणि संशोधक म्हणून ही त्यांची ओळख असून अनेक शोध निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रसिद्ध केले आहे. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, आजचा आपला विषय आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या सेंटरबद्दलचं, या इन्स्टिट्यूटबद्दलचं माहिती. तर ह्याबद्दल एक थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती जरा सांगा. धन्यवाद डॉक्टर आकाश, तुम्ही माझं इंट्रोडक्शन दिलं त्याबद्दल. अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थान, आमचं संस्थान हे भारत सरकारच्या अंतर्गत आहे. स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या अधीनस्थ स्वास्थ्य सेवा संचालनालयाच्या खाली आम्ही काम करतो. आणि हे संस्थान पुनर्वासाच्या क्षेत्रात 1955 सालापासून काम करत आलं आहे, जेव्हा की आमची पहिली बिल्डिंग तयार झाली होती आणि त्यानंतर आजपर्यंत हे काम चालू आहे. बरोबर आहे. तर हे जे संस्थान आहे हे पूर्ण भारतभरामध्ये किती संस्थान आहे का एकच संस्थान आहे आणि ते कुठे आहे याबद्दल जरा सांगा. भारतभरामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे तसे बरेच संस्थान आहेत, ज्याच्यामध्ये की AIIPH कोलकाता, CIP रांची असे बरेच संस्थान आहेत. आणि आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच राज्यांमध्ये एम्स संस्थान आलेले आहेत. बट आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करणारी AIIPMR ही एकुलती एक संस्थान आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये दुसरं कुठलंच संस्थान नाही जे पुनर्वसनाच्या क्षेत्रात भारत सरकारच्या अधीनस्थ काम करत आहे. बरोबर आहे. तर हे मुंबईमध्ये कुठे आहे नेमकं? आमचं संस्थान हाजी अलीला आहे, मुंबईमध्ये हाजी अलीला. आता कॉमन पब्लिकसाठी म्हणजे सामान्य माणूस जर आमच्या संस्थेमध्ये यायची इच्छा असेल पुनर्वसनाच्या उपचारासाठी, तर त्याला येण्यासाठी तो महालक्ष्मी स्टेशनला ट्रेनने म्हणजे लोकल ट्रेनने येऊ शकतो, मुंबई सेंट्रल स्टेशनला येऊ शकतो लोकल ट्रेनने, आणि इथनं मग टॅक्सी करून तो संस्थेला सहज पोहोचू शकतो. आता सामान्य लोकांसाठी मला हे सांगायची इच्छा आहे की बरेचदा टॅक्सीवाल्यांना एवढं मोठं नाव सांगितलं तर कदाचित कळणार नाही की अखिल भारतीय भौतिक पुनर्वास संस्थान काय आहे. पण त्याचं टोपण नाव पोलिओ हॉस्पिटल किंवा हँडिकॅप हॉस्पिटल असं पडलेलं आहे. त्यामुळे संस्थेत येणाऱ्या सामान्य माणसाने टॅक्सीवाल्याला हे जरी नाव सांगितलं तरी टॅक्सीवाला त्यांना आणून सोडेल. फारच छान माहिती सांगितली सर. आता एक प्रश्न येतो की आपण या संस्थांबद्दल बोलत आहोत,
तर या संस्थांमध्ये कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहे याबद्दल जरा सांगा. जसं की मी आधी सांगितलं की पुनर्वसनाच्या क्षेत्रात आम्ही काम करतो. तर कुठल्याही पॅरालिसिस झालेल्या पेशंट्सचा किंवा दुर्घटनेमुळे हात कापला गेला आहे, पाय कापला गेला आहे, तसंच नवजात शिशूंमध्ये ज्या डिफॉर्मिटीज आम्ही म्हणतो किंवा अपंगत्व आलेलं आहे, अशा बऱ्याच आजारांना, सोबत सेरेब्रल पाल्सी, अशा सगळ्या आजारांचं पुनर्वसनाचं काम आमच्या संस्थेमध्ये होतं. सोबतच आम्ही जे ॲम्प्युटी लोक आहे, ज्यांचे हात किंवा पाय नाहीत, त्या लोकांसाठी आमच्या संस्थेमध्ये प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये आम्ही कृत्रिम हात, पाय आणि ऑर्थोटिक्स हे बनवून त्या पेशंटला फिट करून त्यांना चालण्यासाठी सक्षम बनवतो. वा, फारच सुंदर. सर, आता हा प्रश्न येतो की आता तुम्ही म्हणाले की तुम्ही प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक्स म्हणजे कृत्रिम हात, पाय असे तुम्ही अवयव तयार करतात आणि ते रुग्णांना तुम्ही लावून देतात. तर युजली आम्ही पाहतो की फॉरेनर्स असतात किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये, परदेशामध्ये ह्याचा खर्च खूप जास्त असतो किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये पण याचा खर्च खूप जास्त असतो. तर आपल्या इथे याचा खर्च किती असतो याबद्दल जरा सांगा. भारत सरकारच्या अधीनस्थ असल्यामुळे आमच्याकडे सर्व गोष्टी माफक दरातच दिल्या जातात. जसं आता तुम्ही कृत्रिम पाय आणि कृत्रिम हातांबद्दल विचारलं आहे, तर ह्यामध्ये फारच माफक दरात आपल्याला ह्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा काही दुसऱ्या फॅसिलिटीज ज्या संस्थेमध्ये आहेत, त्या फॅसिलिटीजसाठी आम्ही पेशंटला निःशुल्क सेवा देतो. तर ह्याच्यासोबतच पेशंटला समजा फिजिओथेरपीची ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा ऑक्युपेशनल थेरपीची ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा फॉर दॅट मॅटर एक्सरेज, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स, हे सुद्धा आमच्याकडे फ्री अवेलेबल आहेत. तर कुठल्याही पेशंटला या सोयीचा एका ठिकाणी उपभोग घ्यायचा असेल तर ते म्हणजे AIIPMR आहे. बरोबर आहे. सर, आता हा प्रश्न येतो की एखाद्या रुग्णाला आता ट्रीटमेंट घ्यायचं आहे, आता त्यांनी AIIPMRला कधी यावं, की म्हणजे कोणकोणते व्याधी असेल तर त्यांनी यावं आणि कोणकोणते व्याधी असेल तर ते तिकडे ट्रीट होत नाही, याबद्दल जरा सांगा. खूप चांगला प्रश्न आहे हा. पेशंटला जर आमच्याकडे यायचं असेल तर आमचं म्हणजे जे सेंटर आहे इन्स्टिट्यूट, ते एक जनरल सेंटर नाही आहे. हे स्पेसिफिकली रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वासाच्या क्षेत्रात काम करतं. तर कुठलेही पेशंट ज्यांना समजा पॅरालिसिस झालेलं असेल, पॅरालिसिसचे बरेच कारणं आहेत. आता मी जसं उदाहरण देईल की कोणाला स्ट्रोक होतो, म्हणजे पक्षघात आपण ज्याला म्हणतो, एक साईडची बाजू आपली पॅरालाइज होते, किंवा काही लोकांना स्पायनल कॉर्ड इंजुरी होते. स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये कदाचित कमरेच्या खालचे दोन्ही पाय आपले पॅरालाइज झालेले असतात, किंवा काही लोकांना क्वाड्रिप्लेजिया होतो, म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि ट्रंक सगळं पॅरालिसिस झालेलं असतं. हे सगळे पेशंट्स आमच्याकडे आम्ही ट्रीट करतो. ह्याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी पण सांगितलं आहे की नवजात शिशूंचे आजार, सेरेब्रल पाल्सी, लहान मुलांना असलेल्या व्याधी, हाताचा तिरकेपणा, पायाचा तिरकेपणा, ह्या सगळ्यांचा उपचार आमच्याकडे होतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे कॉमन ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स आहे, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि हाता किंवा पायाच्या जॉईंट्सचे आजार, वातांचे प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा उपचार आमच्या संस्थेमध्ये OPD बेसिसवर होतो. बरोबर आहे. सर, आपण OPD बेसिसवरच्या गोष्टी डिस्कस केल्या. आता माझा एक प्रश्न येतो की युजली आता हे जे दिव्यांग लोक आहेत, तर त्यांना युजली सपोर्टची सिस्टमची एक गरज असते की आपल्याचपैकी कोणतरी नातेवाईकांपैकी कोणतरी एक व्यक्ती त्यांना सपोर्ट करू शकेल. तर असे लोकांना समजा आता तुमच्याकडे IPDमध्ये यायचं असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला प्रश्न आहे की IPD सेवा आहे का, आणि असेल तर मग त्यांची राहण्याची वगैरे सोय कशी आहे आणि मग त्याला खर्च किती लागतो, याबद्दल जरा सांगा. आमच्या संस्थेमध्ये IPDची सेवा आहे, कारण आपल्याला जसं माहिती आहे की स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा पॅरालिसिसची ट्रीटमेंट काही एका दिवसात किंवा आठवड्यात होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कधीकधी 2 महिने, 3 महिने असा पण वेळ लागतो. तर अशा पेशंट्सना वारंवार मुंबईसारख्या ट्रॅफिकच्या सिटीमध्ये परत त्यांच्या घरातनं त्यांना हॉस्पिटलला आणणे, नेणे हा प्रकार न करता आम्ही काय करतो, अशा पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. आणि ॲडमिट केल्यानंतर आम्ही ही सेवा निःशुल्क चालवतो. त्याच्यामुळे संस्थेमध्ये भरती होणारा कुठला पण पेशंट आहे त्याला भरतीचे किंवा तिथे जेवणाचे सुद्धा पैसे द्यावे लागत नाही. आणि सोबतच आता भरती असलेला पेशंट जर पॅरालाइज्ड असेल तर त्याचा एक नातेवाईक किंवा अटेंडंट त्याच्यासोबत असणं फार गरजेचं आहे. तर ह्या नातेवाईकाला किंवा अटेंडंटला सुद्धा आमच्याकडे
आम्ही आता फ्री भोजन म्हणजे निशुल्क भोजनाची सोय सुरू केलेली आहे, जेणेकरून त्यांचा पण पोटाचा जो जेवणाचा विषय आहे तो पण याच्यामधनं मोकळा होतो. आणि अशा पेशंट्सला जेव्हापर्यंत आमच्या टीमला वाटत नाही की या पेशंटचा पूर्ण उपचार झालेला आहे आणि हा पुनर्वास होऊन हा आपल्या आयुष्यात परत जाण्यासाठी सक्षम आहे, तोपर्यंत आमची टीम त्या पेशंटला डिस्चार्ज करत नाही किंवा त्याला घरी जायची परवानगी देत नाही. तर अशी पूर्ण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट आमच्याकडे होते. बरोबर आहे. सर, आता अजून एक प्रश्न असा येतो की समजा एखाद्या व्यक्तीला अपघातामुळे अपंगत्व आलेलं आहे, मग असे जे व्यक्ती आहेत तर त्यांना एमर्जन्सी ट्रीटमेंट आपण हॉस्पिटल्समध्ये युजली करतो, तर त्यांनी आपल्या संस्थानाकडे कधी यावं, म्हणजे किती कालावधीचा एक असतो ड्युरेशन, की त्यानंतर मग ते तुमच्याकडे येऊन मग तुमच्याकडे ट्रीटमेंट चालू करतील? तर जसं बऱ्याच लोकांना माहिती असेल की जसं पॅरालिसिस किंवा स्ट्रोक होतो, पक्षाघात होतो, अशा पेशंट्सला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करायलाच लागतं आणि पहिल्यांदा त्यांचा जीव वाचवणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर जीव वाचवण्याच्या दृष्टीनं केले जाणारे सगळे उपचार त्यांना ICUमध्ये म्हणा किंवा वॉर्डमध्ये ठेवून त्यांच्या बेसिक पॅरामीटर्स जे आपण म्हणतो, कुठले पण बेसिक पॅरामीटर्स त्यांचे सेटल झाले पाहिजे. त्यांच्या शरीराला कुठलंच IV किंवा ट्यूबिंग नसलं पाहिजे. काही केसेसमध्ये लघवीची नळी वगैरे असं असणं साहजिक आहे, ते चालतं, पण त्या व्यतिरिक्त कुठल्या ट्यूबिंग्स नसेल अशा पेशंटला आमच्या संस्थेमध्ये आम्ही पहिल्यांदा असेस करतो. असेस केल्यानंतर प्रत्येक पेशंटची गरज वेगळी असते आणि प्रत्येक पेशंटच्या फाइंडिंग्स वेगळ्या असतात. तर त्या सगळ्या फाइंडिंग्स लक्षात घेऊन आम्ही एक प्लॅन बनवतो आणि प्लॅनची सुरुवात ज्या क्षणी आम्हाला वाटते की आता हा पेशंट त्या लेवलचा आहे, आम्ही त्याला भरती करण्यासाठी सक्षम समजतो आणि भरती करतो त्या पेशंटला आम्ही. बरोबर आहे. सर, आता ट्रेन्समध्ये आपण जेव्हा प्रवास करतो किंवा लोकल्समध्ये प्रवास करतो तर युजली आपण पाहतो की तिकडे एक दिव्यांग कंपार्टमेंट वगैरे असतं. मग अशा लोकांना युजली सर्टिफिकेट्स वगैरे दिले जातात, तर मग आपल्या संस्थानाकडून असे सर्टिफिकेट्स दिले जातात का? त्याबद्दल जरा सांगा. अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वास संस्थान हे डिझॅबिलिटी सर्टिफिकेशनच्या एरियामध्ये भरपूर चांगलं काम करत आहे आणि ह्याचा पुरावा म्हणजे बऱ्याच नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झाम्स आणि ह्याच्यासाठी डिसेबिलिटी व्हेरिफिकेशन करण्याचं कामसुद्धा संस्थेला दिलेलं आहे भारत सरकारने. तर ह्या सगळ्या दिव्यांग व्यक्तींना जेव्हा आपण बघतो तर ट्रेनने प्रवास करण्यासाठी आणि दिव्यांगच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचं बेनिफिट घेण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र आमच्या संस्थेद्वारे दिलं जातं. आत्ताच्या स्थितीमध्ये जी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटनी UDID सॉफ्टवेअर एक काढलेलं आहे. तर UDID सॉफ्टवेअरमध्ये ह्या पेशंटची ऑनलाईन नोंद होते आणि ऑनलाईन नोंद झाल्यानंतर जर तो पेशंट आमच्या एरियातला असेल किंवा आमचा पास्ट पेशंट असेल तर त्या पेशंटला आमच्या सेंटरला ऑनलाईन अपॉइंटमेंट देऊन आम्ही त्याला तपास करून त्याला सर्टिफिकेट देण्याचं काम आमची संस्था करते आणि सोबतच त्याला रेल्वे कंपार्टमेंटमध्ये शिरण्याची मदत व्हावी, त्याला लाँग डिस्टन्स ट्रेनमध्ये ट्रॅव्हलसाठी सूट मिळावेल ह्यासाठी रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेटसुद्धा देते. चर्चेच्या या प्रवासादरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेश जी बोलत आहेत सिन्नर, नाशिकहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो, हालचूक सिन्नर. नमस्कार. प्रश्न. हां, नमस्कार, बोला रुपेशजी. मी रुपेश गुजराती बोलतो, हालचूक सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा होता की पॅरालिसिसच्या कुठल्या स्टेजमध्ये पेशंटला लवकर आणावे लागते आणि त्यापासून मग तिथे किती दिवसाचं ट्रेनिंग असू शकतो आणि सर्व खर्च कसा येऊ शकतो? आणि दुसरी गोष्ट, अंध मुलांसाठी काय आहे का तिथे? अंधांसाठी जे आपण जे बाकीचे सर्व आजार सांगितले त्यात अंधांसाठी सुद्धा काही आहे का? धन्यवाद. जसं रुपेशजी तुम्ही विचारलं आहे, तर पॅरालिसिसच्या पेशंटला मी जसं आधी सांगितलं की त्याची जर फिजिकल कंडिशन आणि मेडिकल कंडिशन स्टेबल झाली असेल, म्हणजे त्याला कुठल्याच अर्जन्सीची ट्रीटमेंटची गरज नसेल, तो ICUमध्ये नसेल आणि घरात स्टेबल असेल आणि फक्त त्याला फिजिकल डिसेबिलिटी असेल उरलेली, तर त्याला आमच्या संस्थेमध्ये तुम्ही आणू शकता. संस्थेमध्ये आणल्यानंतर तो किती काळ संस्थेमध्ये ठेवला जाईल याचा आत्ता मी तसं सांगू शकणार नाही, कारण ते प्रत्येक पेशंटच्या वतीने ते डिफरंट असतो. वयोमर्यादा असते, त्याच्यामध्ये फिजिकल बॅरियर्स असतात. पण ॲडमिट केल्यानंतर सहजपणे 2 किंवा 3 महिने लागू शकतात, हे मी तुम्हाला सांगू शकेल.
त्यासोबत तुम्ही विचारलेलं की शुल्क काय, तर आमची संस्था निशुल्क काम करते. औषधांचं किंवा काही किरकोळ साधनांची तुम्हाला गरज लागत असेल त्याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल, पण अदरवाईज सगळं फ्री आहे. आणि सोबत तुमचा एक प्रश्न होता की अंध व्यक्तींसाठी, तर आमची संस्था फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटीच्या क्षेत्रात काम करते. अंध लोकांसाठी आमची संस्था काम करत नाही. बरोबर. सर, माझा जो आधीचा प्रश्न होता सर्टिफिकेट्सबद्दलचा, जेव्हा आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तुम्ही सर्टिफिकेट्स देता, तर तसं काही काही आपण बघतो की दिव्यांग लोक ड्रायव्हिंगसुद्धा करतात किंवा मोटरसायकल रायडिंगसुद्धा करतात. मग अशा लोकांना तुम्ही सर्टिफिकेट्स वगैरे असं काही प्रोव्हिजन आहे का? हां, तर हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे, कारण ड्रायव्हिंग फिटनेस असेसमेंट हा पण एक एरिया असा आहे की ज्याच्यामध्ये संस्था कित्येक वर्षापासून कार्यरत आहे. तर ड्रायव्हिंग फिटनेस आता जसं एखाद्या व्यक्तीचं उदाहरण देईल मी की ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या हाताला किंवा पायाला इजा झाली किंवा हात किंवा पाय गेला, दुर्घटनाग्रस्त झाला आणि तो कापावा लागला. तर अशा कंडिशनमध्ये मग त्याला ती चारचाकी त्या पद्धतीने जो आधी चालवता तशी चालवता येणार नाही. तर त्याचं असेसमेंट करून त्याला कुठल्या प्रकारची व्हेकल किंवा व्हेकलमध्ये काय मॉडिफिकेशन करून त्याला ती चारचाकी परत चालवता येईल, जेणेकरून समजा त्याची जीविका त्या चारचाकी चालवण्यावर असेल तर तो पुढच्या आयुष्यात ते सगळं करू शकला पाहिजे. ह्यासाठी त्याला एनेबल करायसाठी आम्ही ड्रायव्हिंग फिटनेस असेसमेंट असा एक टूल वापरून त्याचं असेसमेंट करतो आणि त्याला सर्टिफिकेट देतो, जेणेकरून RTO ते सर्टिफिकेट वापरून त्याला तो परवाना देईल आणि त्याला मॉडिफिकेशन करण्याची परमिशन मिळते आणि तो पुढे ते वाहन चालू शकतो. ह्यासाठी आमच्या संस्थेमध्ये सिम्युलेटर मशीन आहे, ज्याच्यावर म्हणजे जशी गाडी असते, गाडी पुढे चालते, पण सिम्युलेटर मशीन जागच्या जागी पेशंटचं असेसमेंट करून त्याचं सर्टिफिकेट आम्ही देतो. तर हे बऱ्याच लोकांना ह्याचा लाभ झालेला आहे आणि बरेच लोक आमच्याकडे ह्या लाभासाठी येत असतात. तर सर, याच प्रश्नाला अनुसरून अजून एक प्रश्न आहे की समजा एखाद्या व्यक्तीला जर हे जे अपंगत्व आलं आहे हे ॲक्सिडेंटमुळे आलं आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला अपंगत्व किंवा हे जे आहे हे अनुवांशिक काही आजारामुळे आलेलं आहे, तर या दोन्ही प्रकारच्या अपंगत्वासाठी तुम्ही हे सर्टिफिकेट्स देता का कसं वेगळं आहे? अपंगत्व कुठल्याही कारणाचं असो, पण तो एका पर्सनची किंवा एका व्यक्तीची तो जीवनशैली तो नक्कीच बदलतो. त्याच्यामुळे त्याला सर्टिफिकेटची गरज पडतेच. तर अनुवांशिक असो किंवा तो दुर्घटनेमुळे आलेला असो किंवा पॅरालिसिसमुळे, त्याचा एक काळ असतो. त्या काळामध्ये त्याच्या ट्रीटमेंटनी त्याची इम्प्रूव्हमेंट होईल की नाही ह्याच्याबद्दल आपण स्पेशलिस्ट सांगू शकतो. तर तो काळ जर उलटून गेलेला असेल तर त्या पेशंटची तपासणी करून आम्ही त्याला सर्टिफिकेट देतो. मग त्यामध्ये तो अनुवांशिक आहे किंवा दुर्घटनेमुळे झालेला आहे हा विचार केला जात नाही. फारच छान माहिती सांगितली. प्रेक्षको, आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन या संस्थानाबद्दल आणि त्याचा आपल्याला काय वैद्यकीय फायदा घेऊ शकतो आपण त्याबद्दल. तर आपण चर्चेच्या आधी दिव्यांग व्यक्तींसाठी काय काय आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत त्याबद्दल बोलत आहोत. तर आपण हे जे नावच आहे इन्स्टिट्यूट आहे, हे इन्स्टिट्यूट म्हटलं म्हणजे शैक्षणिक शिक्षण वगैरे आलेलं आहे. तर मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शिक्षण होतात याबद्दल जरा सांगा. जसं की आमचं अकॅडमिक इन्स्टिट्यूट पण आहे, तर आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस जास्ती आहेत. सो जसं MBBS नंतर आमच्याकडे MD इन फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा कोर्स आहे. हा डॉक्टरांसाठी आहे. 3 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फिजिओथेरपीमध्ये मास्टर्स इन फिजिओथेरपी आहे आणि ऑक्युपेशनल थेरपीमध्ये मास्टर्स इन ऑक्युपेशनल थेरपी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे फेलोशिप इन रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी आणि फेलोशिप इन रिहॅबिलिटेशन ऑक्युपेशनल थेरपी हे 2 कोर्सेस आहेत. ह्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनच्या पर्स्पेक्टिव्हने त्या लोकांचं ट्रेनिंग दिलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे प्रोस्थेटिक्स अँड वर्कशॉप आणि डिपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे अंडर ग्रॅज्युएट एक कोर्स आहे ज्याला आम्ही BPO म्हणतो, बॅचलर्स इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स, आणि सिमिलरली मास्टर्स इन प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स हा पण कोर्स आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक स्पीच अँड लँग्वेजिंगमध्ये DHLS कोर्स आहे जो की 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.
आणि डॉक्टरांसाठी आमच्याकडे परत एक फेलोशिप इन रिहॅबिलिटेशन सर्जरी हा 1 वर्षाचा ट्रेनिंग कोर्स आहे. बरोबर. आपण कोर्सेसबद्दल जाणून घेतलं आहे, पण रुग्णांमध्ये आता रुग्णांना समजा इन्स्टिट्यूटमध्ये यायचं आहे, तर त्यांना वेळ काय आहे आणि कोणकोणत्या दिवसाला हे अवेलेबल आहे याबद्दल जरा सांगा. हां, आठवड्याचे सगळे दिवस संस्था ओपन असते. फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4च्या दरम्यान संस्था उघडी असते आणि शनिवारी 9 ते 1. आता ज्या रुग्णांना पेशंट्सला इन्स्टिट्यूटमध्ये OPDमध्ये कन्सल्टेशनसाठी यायचं आहे त्यांनी लक्षात ठेवावं की 9 ते 11च्या दरम्यान OPDचं रजिस्ट्रेशन टाईम असतो. तर ह्या टाईममध्येच पेशंटच्या रजिस्ट्रेशनची सोय आहे. तर त्यामुळे पेशंटनी ह्या दरम्यानच यावं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वेरियस डिपार्टमेंट्समध्ये जी ट्रीटमेंट चालते ती 4 वाजेपर्यंत चालू शकते. तर आठवड्याचे शुक्रवारपर्यंत 4पर्यंत आणि शनिवारी 9 ते 1 असा टायमिंग आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही रजिस्ट्रेशनबद्दल सांगितलं, तर त्याला संलग्न अजून एक प्रश्न येतो की रजिस्ट्रेशन करण्यासाठी एखादा व्यक्ती आला तर त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत असायला हवे याबद्दल जरा सांगा. आता जसं की आम्हाला गाईडलाईन्स प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही सगळ्या पेशंटचं आभा रजिस्ट्रेशन म्हणजे आयुष्यमान भारतच्या हिशोबाने रजिस्ट्रेशन करतो आहे. तर त्याचा फायदा हा होतो की पेशंटचा जो रेकॉर्ड आहे मेडिकल रेकॉर्ड तो डिजिटलाइज होऊन जातो आणि तो पेशंटसाठी आणि त्याच्या ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरसाठी ऑनलाईन अवेलेबल असतो. तर आभा रजिस्ट्रेशन करायसाठी पेशंटचं आधार कार्ड असणं फार गरजेचं आहे. तर जेवढेही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक हा शो बघत असेल त्यांनी हे लक्षात घ्यावं की संस्थेमध्ये येताना आधार कार्ड आणणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आभा रजिस्ट्रेशन होईल. आणि एकदा आभा रजिस्ट्रेशन झालं की आमच्या OPDच्या डॉक्टरांकडे त्यांचं कन्सल्टसाठी त्यांना पाठवलं जातं आणि संस्थेमध्ये येणाऱ्या सगळ्या पेशंटची कॅटेगरायझेशन करून आम्ही त्यांना प्रायोरिटी बेसिसवर OPDमध्ये कन्सल्टेशनला पाठवतो. जसं की सिनियर सिटिझन्स असतील तर आम्ही त्यांना प्रायोरिटी देतो. डिझॅबिलिटी खूप जास्ती असेल, सिव्हिअर डिझॅबिलिटी असेल समजा, तर आम्ही त्यांना जास्ती प्राधान्य देऊन त्यांचं कन्सल्टेशन आधी संपवतो. बरोबर आहे. सर, तुम्ही रुग्णसेवेबद्दल म्हणालेत, तर इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णसेवेव्यतिरिक्त तुम्ही अजून काही विशेष सुविधा प्रोव्हाइड करतात, असे काही वोकेशनल ट्रेनिंग्स आहेत किंवा काय, अशाबद्दल जरा सांगा. तर जसं आपल्याला माहिती आहे की बरेचदा काय होतं पेशंटला पॅरालिसिस झालं किंवा त्याला ॲम्प्युटेशन झालं किंवा दुसरा कुठला आजार झाला ज्याच्यामध्ये त्याची फिजिकल डिसेबिलिटी झाली आहे, त्याच्यामध्ये एक दिव्यांगता आली आहे. तर काय होतं त्याचं काम सुटतं किंवा त्याला त्याच्या रोजीरोटीसाठी जे काही तो करत होता ते सुटून जातं. तर अशा लोकांना ज्यांना एक बेसिक लेवलचं क्वालिफिकेशन असेल त्या लोकांना आम्ही आमच्याकडे एक वोकेशनल ट्रेनिंग वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपमध्ये आम्ही त्या लोकांना ट्रेन करतो. आता आमच्याकडे ट्रेनिंगसाठी कार्पेंट्री एक स्किल आहे, नंतर मग कम्प्युटर सॉफ्टवेअरचं एक स्किल आहे, टेक्निकल एक्सपर्टाईज आहे त्याच्यामध्ये आम्ही शिलाई काम ह्याच्यामध्ये पण ट्रेनिंग देतो. तर ह्या सर्व ट्रेनिंग्समुळे काही पेशंट्सला इतका फायदा होतो की ते लोक त्यांचा जुना जॉब जरी करू शकले नाही तरी नवीन फील्डमध्ये पदार्पण करून ते आपलं काम करू शकतात आणि जेणेकरून त्यांचं जे जीविका आहे ते चालवण्यासाठी त्यांना फार मदत होते. आणि बरेच आमचे ट्रेन झालेले जुने जे रुग्ण आहेत ते आमच्याचकडे परत कामाला लागले पण आहेत, हे पण उदाहरणं आहेत. ह्याच्यासोबतच आमच्याकडे वोकेशनल गायडन्स आणि सायकोलॉजिकल गायडन्ससाठी डिपार्टमेंट आहे. तर बऱ्याच क्षतिप्राप्त लोकांना किंवा जे पक्षघात किंवा पॅरालिसिस होतं त्यांना एक मेंटल टेन्शन पण असतं किंवा डिप्रेशन येतं किंवा एक कन्सर्न असतो की आपलं पुढचं आयुष्य कसं होईल, फॅमिलीचे रिस्पॉन्स जरा वेगळे असतात, त्यामुळे पण त्यांना दडपण येतं. तर ह्या सगळ्या लोकांचं दडपण घालवण्यासाठी आणि त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी आमचे जे वोकेशनल गायडन्स डिपार्टमेंटचे स्टाफ आहेत ते काम करतात. आणि सोबतच अशा पेशंट्सचं पुनर्वसन कसं करता येईल, त्यांच्या मानसिक आजारातून त्यांना बाहेर काढून त्यांचं लाईफ कसं इझी बनवता येईल ह्याच्याबद्दल पण ते प्रयत्न करतात. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नागपूरहून परसरामजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हां, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार सर. सर, मी परसराम झिंगरे बोलतो. माझी मिसेस एका डोळ्याने म्हणजे ब्लाइंड आहे. हां. तर तिचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बनवायची आहे आपल्याला, तर बनेल का? धन्यवाद सर. हो.
परसरामजी, तुमचा प्रश्न मला कळला, पण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपल्या या हेलो डॉक्टर प्रोग्राममध्ये की आमची संस्था जी आहे ती अंध लोकांसाठी काम करत नाही. पण तुम्हाला मी एक सल्ला देईल की आता UDID सॉफ्टवेअरच्या मार्फत पूर्ण भारतभरातच सर्टिफिकेट बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे. UDID सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे, इंटरनेटमध्ये जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या वाईफचे पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये भरायचे आणि जसं तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचा नोंद झालेला पत्ता तिथे टाकाल तर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल आणि पावतीमुळे तेच सेंटर येईल जे तुमच्या घराच्या आसपास असेल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मिसेसला तिथे जाऊन त्यांचं पडताळणी करून त्यांची टेस्टिंग करून सगळं केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पण सहजरित्या बनेल आणि जास्ती दूर जायची पण गरज नाही. तर तुम्ही UDID सॉफ्टवेअरच्या मदतीने हे नक्कीच करू शकता. हा माझा तुमच्यासाठी सल्ला आहे. सर, याच प्रश्नाला संलग्न आता एक प्रश्न येतो की समजा एखाद्या व्यक्तीला, आता आपलं इन्स्टिट्यूट जसं फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन आहे, तसं मग अशा लोकांना की ज्यांना अंधत्व आलेलं आहे, तर मग अशासाठी अशा नॅशनली अक्लेम्ड कोणते इन्स्टिट्यूट आहेत का की जे असे सर्टिफिकेट्स प्रोव्हाइड करतात फिजिकली? बऱ्याच अशा इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये असे सर्टिफिकेशन केले जातात. मुंबईमध्ये जितक्या डिपार्टमेंट्समध्ये ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांचा एक स्वतंत्र डिसेबिलिटी बोर्ड असतो आणि त्या बोर्डचे मेंबर्स ह्या प्रत्येक पेशंटला इव्हॅल्युएट करून त्यांच्या लेवल ऑफ आयसाईटच्या हिशोबाने त्यांना सर्टिफिकेट देते. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची गोष्ट कराल तर बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये पण ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या असेसमेंटसाठी इंडिपेंडंट मेडिकल बोर्ड आहे. त्याच्यामुळे अशा पेशंट्सला जर ते UDID सॉफ्टवेअरमध्ये अप्लाय करत आहे तर इझिली या सेंटरचं नाव मिळून ते सर्टिफिकेट मिळवू शकतात. बरोबर आहे. सर, तुम्ही या इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर आहात, त्यासोबतच तुम्ही एक निष्णात सर्जनसुद्धा आहात. तर या इन्स्टिट्यूटमध्ये असे कोणकोणत्या सर्जरी केल्या जातात आणि जे बाहेरच्या ठिकाणी असे सर्जरी होत नाही पण इथे होतात, याबद्दल जरा सांगा. तर मी असं सांगेल की रिहॅबिलिटेशनला लागणाऱ्या ज्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या सर्जरी थोड्या एक वेगळ्या स्ट्रीमच्या असतात आणि त्या स्पेशलिस्ट सर्जरी असतात. तर त्याच्यामुळे त्या सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये बरेचदा होत नाहीत, कारण बरेच जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा BMCचे मुंबईमध्ये हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये ज्या सर्जरीज केल्या जातात ते रुटीन सर्जरीज असतात, ज्याच्यामध्ये की पुनर्वासच्या क्षेत्रातल्या सर्जरीजला कमी प्राधान्य मिळतं. त्याचं तसं कारणही आहे, कारण तिथे वर्कलोड तसं असतं. पण आमच्या संस्थेमध्ये जसं आता मी मगाशी सांगितलं की सेरेब्रल पाल्सी म्हणा किंवा पॅरालिसिस या केसेसमध्ये ज्या स्पेशलाइज सर्जरी आहे, जसं डिफॉर्मिटी करेक्शन एक सर्जरी आहे, लेंथनिंग प्रोसिजर्स आम्ही करतो. ह्या सगळ्या प्रोसिजर्स केल्यामुळे पेशंटला ऑर्थोसिस फिट करणे किंवा त्याला चालण्याची क्षमता वाढवणे हे आम्ही करू शकतो. त्याच्यासोबतच टेंडन ट्रान्सफर्स अशा सर्जरीज आम्ही करतो पॅरालिसिसच्या पेशंटमुळे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पायाचा तिरकेपणा असेल त्याच्यासाठी आम्ही ऑस्टिओटॉमीज अशा सर्जरी करतो. तर ह्या सगळ्या सर्जरीचा उद्देश हाच असतो की जर त्या पेशंटला त्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे त्रास होत असेल तर त्याला सरळ करून त्या गोष्टीचा त्रास कसा कमी करायचा, जो की त्रास कमी झाल्यानंतर पेशंट जरा वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने चालू शकेल. तर ह्या सगळ्या पुनर्वास रिलेटेड सर्जरीज आमच्याकडे होतात. मग या सर्जरीज ज्या होतात त्याच्यामधले काही तुमचे उदाहरण आहेत का की याच्यामध्ये समजा एखाद्याला आजारपणामुळे झालेलं अपंगत्व आहे, एखाद्याला समजा अपघातमुळे झालेलं अपंगत्व आहे आणि एखाद्याला समजा अनुवांशिक असं काहीतरी अपंगत्व आहे, याबद्दलचे काही एक्झाम्पल सांगा. तर आता अनुवांशिकचं मी एक्झाम्पल देऊ शकतो. जसं लहान मुलांमध्ये वाकडे पाय असतात, म्हणजे जे फूट म्हणतो आपण, पंजा असतो तो आतमधल्या साईडला वाकलेला असतो किंवा तिरका झालेला असतो, त्याला आम्ही CTEV म्हणतो, कंजनायटल टॅलिपस इक्विनोव्हायरस. तर अशा कंडिशन्समध्ये आमच्याकडे सॉफ्ट टिश्यू प्रोसिजर्स अँड बोनी प्रोसिजर्स आम्ही दोन्ही करतो आणि पूर्ववत त्याचा पाय दुसऱ्या पायासारखा नॉर्मलाइज होईपर्यंत आम्ही त्याला ऑर्थोसिस फिट करून ठेवतो, जोपर्यंत त्याची डिफॉर्मिटी स्टेबल होत नाही तोपर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त दुर्घटनाग्रस्त लोक असतात ज्यांचे की जॉईंट्स खराब होतात, तर त्या जॉईंट्सच्या केसेसमध्ये आम्ही अर्थ्रोडेसिस म्हणजे जॉईंटची मूव्हमेंट ब्लॉक करण्याची प्रोसिजर करतो, जेणेकरून त्याचं पेन कमी होऊन जाईल. तर ह्या दोन्ही प्रोसिजर्स एक अनुवांशिक आणि एक अपघातानिमित्त झालेल्या उदाहरणांसाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त पॅरालिसिसमध्ये जसं मगाशी मी सांगितलं की आपण टेंडन ट्रान्सफर्स किंवा लेंथनिंग प्रोसिजर सहज करू शकतो, ज्याच्यामुळे की पेशंटची जी पुनर्वास केल्यानंतर जी क्षमता आहे ती पहिल्यापेक्षा थोडी कमी असेल, पण ती वापरण्याजोगी असेल, त्याची लाईफ एवढी खराब राहणार नाही. बरोबर आहे. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे परभणीहून.
रामेश्वरजी आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. कमी केला सर. हां, प्रश्न विचारा. हॅलो सर, असा प्रॉब्लेम आहे की आम्ही नाही घरून बोलत आहे सर. तर आपलं ना प्रॉब्लेम असा होता की आपले हँडिकॅप्ड नसतं का, हां, बोला बोला. बोला. ऑर्थोपेडिकल आहेत तर हं, तर सर आपला बॉल नसतो का पायाच्या वरती, आपल्या टोंगळ्याच्या वरती, हां, हो. ते समोरच्या समोर आहे ना आपलं समजा 3 इंचचा गॅप आहे सर. अच्छा. तर तो वरचा बॉल काढलेला आहे सर. त्याच्यामध्ये आपल्याला समोर असा बॉल नसतो का आपला, तो हो हो, तो बॉल असला आपला असा वरती होत नाही सर, ओके. पायच वरती होत नाही. मग फक्त टोंगळ्यापासून खाली वर होत आहे हं, हं. आणि तिथून आपला समोर खाली वर होत नाही सर. तर प्रश्न काय आहे तुमचा? प्रश्न आमचा असा होता सर, तर त्यासाठी आपल्याला बॉल टाकता येईल का? नंतर आमचं 2016 मध्ये सर, म्हणजे याचा अर्थ समजा 8 वर्ष वाले. तुम्ही हे गुडघ्याच्या बद्दल बोलताय की हिप जॉईंट बद्दल बोलताय? म्हणजे गुडघ्याच्या लेवलला आहे की हिप जॉईंट सर, हिप जॉईंट. हिप जॉईंट ना? बरं, हो. ओके ओके, ठीक आहे, ओके, सांगतो. धन्यवाद. ओके. धन्यवाद. ह्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, पण रामेश्वरजी. रामेश्वरजी. तर रामेश्वरजींचा जो प्रश्न होता तो हिप जॉईंटशी निगडीत होता आणि त्यांच्या बोलण्यावरून असं कळालं की त्या बॉलचा इश्यू आहे. बॉल म्हणजे आपला हिप जॉईंट जो आहे तो एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. त्याच्यापैकी जो बॉल असतो तो फिमर बोनचा असतो. तर ह्याच्यामध्ये मोस्टली काय होतं की मार लागल्यानंतर हा जो बॉल असतो ह्याला आम्ही म्हणतो अवॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे तो बॉल खराब होऊन जातो, त्याचा रक्तप्रवाह कमी होतो आणि तिथले सेल्स डेड होऊन जातात. त्याच्यामुळे तो पाय जो असतो तो बॉलच्या कमीमुळे किंवा बॉल छोटा झाल्यामुळे तो पाय जरा लेंथने छोटा होतो. कदाचित त्यांचा हा प्रॉब्लेम असेल. पण 2016मध्ये झाल्यामुळे या बॉल अँड सॉकेट जॉईंटच्या भोवताल भरपूर जे स्ट्रक्चर्स आहे ते फायब्रोज होण्याचे फार चान्सेस आहेत. तर मला असं वाटतं ह्यांनी निकटच्या ऑर्थोपेडिक सर्जनला एकदा दाखवून असेसमेंट करून जास्तीत जास्त ह्यांना रिप्लेसमेंट लागेल असे चान्सेस आहेत. तर ह्यांनी लोकल डॉक्टरचा सल्ला घेऊन ते ऑपरेशन करून घेतलं तर ह्यांचं लाईफ जास्ती इझियर होईल असं मला वाटतं. फारच सुंदर माहिती दिली सर आपण. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या संस्थानाच्या आपल्याला होणाऱ्या जे फायदे आहेत त्याबद्दलचा आपला चर्चा आहे. तर आपण ब्रेकवरती जायच्या आधी अपंगत्व आणि दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना आपण काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली होती. आता अजून एक प्रश्न येतो की आपल्या इथे जे बाहेरचे जे आहे म्हणजे विशेष बाह्य सेवा आहेत, तर या उपक्रमामध्ये काय काय केलं जातं आपल्या इन्स्टिट्यूटमधून? जसं की पुनर्वासाच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये किंवा अशा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्समध्ये आमच्या संस्थेची टीम जाऊन तिथल्या लोकांना बऱ्याच क्षेत्रात मार्गदर्शन करते. तर जसं शाळांमध्ये जाऊन पेशंट्स जे असतात म्हणजे तिथले शाळेतले विद्यार्थी त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट करून त्यांच्यापैकी काही डिसेबल्ड आहेत का किंवा त्यांना कुठल्या मेडिकल प्रॉब्लेम्स आहे का जे ऑर्थोपेडिकल इम्प्लिकेशन्स आहे त्याचे. नंतर अशा पेशंट्सला सॉर्ट आऊट करून त्यांचं लिस्टिंग करून त्यांना नीडफुल करण्यासाठी ट्रीटमेंटसाठी त्यांना आमच्या इन्स्टिट्यूटला बोलवलं जातं आणि पुढील ट्रीटमेंट आम्ही त्यांना इन्स्टिट्यूट लेवलला करतो. तर बेसिकली सांगण्याचं तात्पर्य हा की स्क्रीनिंग जे असतं डिसॅबिलिटीच्या एरियामध्ये ते शाळेमध्ये जाऊन आमची टीम करते आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही BMCच्या बऱ्याच शाळांमध्ये जाऊन हे काम केलेलं आहे. तसंच बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये आम्ही जाऊन त्यांच्या लोकांसाठी ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, फिजिकल फिटनेस अशा बऱ्याच टॉपिक्सवर त्यांना आम्ही व्याख्यानं दिली आहेत, ज्याच्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांना फिटनेसबद्दल आम्ही प्रेरित पण केलेलं आहे. तर ही अशी कामे आणि सोबतच काही स्लम्समध्ये आमची टीम जाऊन तिथे पण डिसॅबिलिटी इव्हॅल्युएशन, असेसमेंट आणि गायडन्स करून त्या पेशंटला आमच्या इन्स्टिट्यूटला आणून ट्रीटमेंट पण दिलेली आहे. बरोबर आहे सर. आजच्या काळामध्ये रिसर्चला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च काय होतात का याबद्दल जरा सांगा. खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर आकाश. बरेचदा काय होतं की पेशंट केअर आणि ट्रीटमेंटमध्ये संस्था इतकी ग्रासलेली असते की रिसर्च हा एरिया
निग्लेक्ट होतो. पण आमच्या संस्थेमध्ये रिसर्चला एक वेगळं प्राधान्य आहे आणि आमच्या संस्थेला मान्यतासुद्धा एक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून मिळालेली आहे. तर आमच्याकडे आमचा AIIPMRचा स्टाफ स्वतः पण रिसर्च करतो. म्हणजे मला सांगायला फार आनंद होतो की बऱ्याच ऑर्थोटिक्स आणि प्रोस्थेटिक्सच्या मुलांनी आणि त्यांच्या स्टाफने मिळून खूप चांगले चांगले डिझाईन्स आणि डिव्हायसेस केले आहे मॅन्युफॅक्चर, की ज्यांची नोंद म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट थ्रू त्यांना अवॉर्ड पण मिळालेला आहे. तर ही खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. तर आमचा स्टाफ एक वेगळा रिसर्च करतो आणि आमच्याकडे ज्या अकॅडमिक कोर्सेस आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, त्या स्टुडंटसाठी आमच्याकडे एक वेगळा रिसर्च होतो ज्याच्यामध्ये स्टाफ गायडेड रिसर्च होतो आणि त्यांचे डेझर्टेशन्स आणि पब्लिकेशन्स हे युनिव्हर्सिटी लेवलला पब्लिश केले जातात. थर्डली आहे की इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्याच लोकांनी आपले प्रोटोटाईप्स बनवून ते पेटेंट पण केलेले आहेत. तर ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण कुठल्याही क्षेत्रात प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्समध्ये जे लोक काम करतात त्यांना माहिती आहे की डिझायनिंगमध्ये त्या फील्डचा खूप जास्ती एक इंटरेस्ट असला पाहिजे. तर आमचा स्टाफ ते करतो आहे. बरोबर. सर, हे झाले जे रिसर्च होतात तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, पण तुम्ही इतर इन्स्टिट्यूटसोबत इतर संस्थांसोबत सहकार्य करून संशोधन करता का? पुनर्वासाच्या क्षेत्रात परत एकच गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आमच्या संस्थेची मदत लागते, कारण आमच्या संस्थेमध्ये येणारे पेशंट्स निराळे असतात. तर फिजिकल डिसॅबिलिटीचे पेशंट्स, ॲम्प्युटेशन्सचे पेशंट, पॅरालिसिसचे पेशंट, ह्या पेशंटवर रिसर्च करणारे जे इंजिनिअरिंग स्पेशलिस्ट असतात किंवा इंजिनियर्स मी म्हणेल, ह्या लोकांना आमच्या इन्स्टिट्यूटशी टायअप करायची फार गरज पडते. तर अशा बऱ्याच संस्था ज्या आहेत, मी नाव जास्ती घेणार नाही, पण IIT सारख्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेने आमच्या संस्थेसोबत टायअप करून किंवा कोलॅबरेशन करून रिसर्च प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत आणि बऱ्याच स्टडीज अशा आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्या वेळेलासुद्धा सुरू आहे, ज्याच्यामध्ये IIT सारख्या इन्स्टिट्यूट्स इन्वॉल्ड आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट्स मोस्टली ॲम्प्युटेशन्स आणि ऑर्थोसिस या मार्गावरचे आहेत. तर मला अपेक्षा आहे की आमची इन्स्टिट्यूट खूप जास्ती अजून संस्थांसोबतसुद्धा कोलॅबरेट करून रिसर्च एरियात काम करू शकेल. बरोबर. सर, आपल्याला एक ईमेलद्वारे प्रश्न आले आहे. रामसिंगजी इचलकरंजीहून त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्यांनी विचारलं आहे की लहानपणी त्यांना अपंगत्व आलं होतं आणि त्यांचे ऑपरेशन झाले होते आणि ते तेव्हा कॅलिपर वापरून चालायचे. तर आता बरेच वर्ष झाले आहेत, तर आता ते कॅलिपर वापरून चालू शकतात का? चांगला प्रश्न आहे हा. आता मी एक रिहॅब स्पेशालिस्ट असल्यामुळे मी 2 प्रश्न त्यांना आणखी विचारेल की त्यांची जी डिझॅबिलिटी आहे ती जर जन्मता असेल तर ते मोस्ट ऑफ द टाईम पोलिओ असतं आणि पोलिओमध्ये पोलिओ रेसिड्युअल पॅरालिसिस असा एक आजार होतो, ज्याच्यामध्ये पोलिओ झाल्यानंतर त्या मसल्सचं पॅरालिसिस होतं आणि ह्याच्यामध्ये काय होतं की तो जो पाय असतो तो काम करणं कमी करतो किंवा बरेच मसल पॅरालाइज झाल्यामुळे तो नॉर्मल पायासारखा वापरता येणार नाही. तर माझा प्रश्न हा असेल की आत्ताच्या घटकेला तो पाय सरळ आहे का? सरळ असेल तर आत्ताच्या घटकेला पण त्याला ऑर्थोसिस लावून, म्हणजे कॅलिपर जे आपण म्हणतो, लावून त्यांना चालवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जर त्यांचा पाय सरळ नसेल किंवा कुठली डिफॉर्मिटी आली, वाकडेपणा आला असेल, तर पहिल्या त्या वाकडेपणाला सरळ करून त्याला ऑर्थोसिसमध्ये फिट करण्याच्या जोगात तयार करावं लागेल आणि मगच त्याला कॅलिपर लावता येईल. तर मला असं वाटतं हे उत्तर अपूर्णच असेल. त्यांची तपासणी केल्याशिवाय याच्याबद्दल ठाम निर्णय देणं कठीण आहे. बरोबर आहे. तर प्रेक्षक, अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नवी मुंबईहून प्रशांतजी बोलत आहेत. नमस्कार. आपला प्रश्न विचारा प्रशांतजी. मी प्रशांत भगत बोलतोय नवी मुंबईवरून. तर माझा क्वेश्चन सरांना असा होता की ज्या नवीन नवीन समजा टेक्निक्स येतात रिहॅबिलिटेशनच्या, तर त्याच्यातून स्वतःला कसं अपडेटेड ठेवायचं आहे आणि समजा जर एखादा अपेक्षित निकाल असा लागला नाही रुग्णाचा, तर त्या रुग्णाला आणि त्याच्या फॅमिलीला कसं सांभाळायचं? धन्यवाद प्रशांतजी. प्रशांतजीचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग होता, कारण नवीन नवीन ॲडव्हान्सेस आजकाल फार येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक आजारासाठी नवीन ट्रीटमेंट येते आहे. जसं की या स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये पण बरेच लोक शोध लावायचा प्रयत्न करत आहे की म्हणजे स्टेम सेल थेरपीने काही होऊ शकतं का,
ठीक आहे. बऱ्याच लोकांचं हे असतं की आता जिनॉमिक्समुळे काही होऊ शकतं का, ज्या आजारांमध्ये आधी काहीच उपचार पद्धती नव्हत्या त्या आजारांमध्ये आता औषधं यायला लागली आहे. पण प्रशांतजी, मला एक सांगायची इथे इच्छा आहे की बरेच जे आजार आहेत ना त्यांची अजून पण ट्रीटमेंट इझिली अवेलेबल नाही आहे आणि संशोधनामध्ये ना पूर्णपणे स्टडी होऊन त्या स्टडीचा रिझल्ट एका वाईड पॉप्युलेशनवर स्टडी केल्यानंतर त्याचे रिझल्ट जर आले तर त्या रिझल्टला फॉलो करून ते नवीन पेशंट्सला देता येतो. तर ट्रीटमेंट करण्यासाठी अपडेटेड राहणं फार गरजेचं आहे. पण ज्या टेक्नॉलॉजीज किंवा ज्या मेडिकल मॅनेजमेंटचा रिझल्ट पब्लिश्ड आहे आणि तो पेशंटवर ट्राईड अँड टेस्टेड आहे ती प्रणाली आपण डेफिनेटली वापरू शकतो. दुसरा त्यांचा प्रश्न होता की ज्या पेशंटचं काही असं आजारपण झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांना इम्प्रूव्हमेंट नाही होत आहे त्यांच्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला कसं सांभाळायचं. पुनर्वासाची व्याख्याच ही आहे की जे तुमच्यासोबत घडलेलं आहे त्याच्यामधनं तुम्ही काय चांगलं करू शकता हा पुनर्वास असतो. तर एकही पेशंट असा नसतो की ज्या पेशंटमध्ये सगळ्या कॅपेबिलिटीज संपलेल्या असतात. आम्ही बरेच असे पेशंट बघितले आहे की त्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी, पॅरालिसिस झाला पण नंतर ते काही ना काही जॉब करून आपली जीविका चालवतात आणि आपली फॅमिली सांभाळतात. तर पेशंटला सांभाळणं, इमोशनली किंवा मेंटल काउन्सिलिंग करणं आणि त्याच्यानंतर पेशंटला पूर्ववतरित्या आपल्या जागेवर आणणं हे आमच्या पुनर्वास सेवेचीच एक व्याख्या आहे. बरोबर. सर, आता एक प्रश्न येतो की मल्टीडिसिप्लिनरी टीम हा जो अप्रोच आहे म्हणजेच एकच पेशंटला अनेक डॉक्टर चिकित्सासाठी, ट्रीटमेंटसाठी चेक करतात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप चांगला प्रश्न हा. परत संस्थेमध्ये मल्टीडिसिप्लिनरी टीमचं सगळं काम मल्टीडिसिप्लिनरी टीमच करते. त्याच्यामुळे जसं आता एका पेशंटला डॉक्टरनी बघितलं त्याच्यासोबत त्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, व्होकेशनल गायडन्स, नंतर मेडिकल सोशल वर्क, स्पीच थेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स आणि सोबत अलाइड स्टाफ, हा सगळा स्टाफ मिळून पेशंटचे सगळ्या प्रॉब्लेमचे सगळे अँगल्स एक्सप्लोर करतात आणि ते केल्यानंतर त्याला बेस्ट पॉसिबल काय करता येईल जेणेकरून त्याचा एकही पैलू न सुटता पेशंटचा पुनर्वास करता येईल तर हे बघते. तर आमच्याकडे जेवढे सगळे क्लिनिक्स होतात, CP क्लिनिक असो, डिझॅबिलिटी क्लिनिक असो, डायबेटिक क्लिनिक असो किंवा केस कॉन्फरन्सेस असो, तर आमच्याकडे सगळ्या पेशंट्समध्ये इनपुट सगळ्या टीमचे घेतले जातात. तो मल्टीडिसिप्लिनरी टीमचा रिहॅबिलिटेशनमध्ये खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. सर, आता एक प्रश्न येतो की स्वास्थ्य म्हणजे फक्त शारीरिक स्वास्थ्य नसून मानसिक स्वास्थ्यसुद्धा आहे. तर इथे डिसॅबिलिटी आल्यानंतर शारीरिक आपण ट्रीटमेंट देतच आहोत, पण मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतो? प्रत्येक पेशंट जेव्हा तो एका हॉस्पिटल किंवा इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी येतो तर माझ्या हिशोबाने प्रत्येकाला एक थोडा ना थोडा जो सायकोलॉजिकल इश्यू असतोच की माझा हा आजार आहे तर हा केव्हा सॉल्व्ह होणार किंवा कसं बरं होणार. आणि जितका आजार गंभीर तितके प्रॉब्लेम्स मानसिक पण गंभीर. तर अशा सगळ्यांशी ट्रीटमेंट देण्यासाठी आमच्याकडे किंवा काउन्सिलिंग देण्यासाठी आमच्याकडे सायकोलॉजी अँड व्होकेशनल गायडन्स नावाचं डिपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि ते एक्सपर्ट्स ह्या पेशंटची बेसलाईन माहिती घेऊन त्यांना काय नक्की करायला पाहिजे त्यांच्या आयुष्यात याच्याबद्दल मार्गदर्शनही करतात आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल त्यांना सोल्युशन्स पण ऑफर करतात. तर हे सगळं व्होकेशनल गायडन्स टीम आमच्याकडली करते. बरोबर आहे. सर, सरते शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? कारण मी पुनर्वासच्या क्षेत्रात काम करतो आणि फिजिकल डिसॅबिलिटी हा माझा एरिया आहे, तर मी सर्व दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना हेच सांगेल की दिव्यांगता आपल्यामध्ये आली आहे याच्यामुळे खचून न जाता, जसं आपला WHO आणि भारत सरकार म्हणते की आपल्याला एक असा समाज बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांचा समन्वय गाठता येईल, सगळ्या दिव्यांग लोकांना सोसायटीमध्ये इन्क्लूड करून त्यांची प्रगती कशी करता येईल यासाठी काम करावं. तसंच त्यांच्या कुटुंबांनी पण सगळं दिव्यांग लोकांना समाविष्ट करून त्यांची मदत करून त्यांचं आयुष्य पुढे न्यावं हेच मी सगळ्यांना सांगेन. धन्यवाद सर, फार सुंदर अशी माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hellodoctor2026@gmail.com. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. त्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा.
धन्यवाद.